12वीचे परीक्षा केंद्र पूर्ववत न ठेवल्यास सामूहिक धरणे आंदोलन, विद्यार्थी आणि पालकांचा इशारा। गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील सुकडी डाक्रम येथील जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयाचे 12वीचे परीक्षा केंद्र 7 किलोमीटर अंतरावर ठाणेगाव येथील सिद्धार्थ हायस्कूलमध्ये असून परीक्षा केंद्र पूर्ववत ठेवले नाही तर तहसील कार्यालयासमोर सामूहिक धरणे आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थी आणि पालकांनी दिला आहे। येथील खासगी संस्थेच्या लोकांनी सूडबुद्धीने आपले केंद्र संपुष्टात येऊ नये या भीतीने षडयंत्र रचल्याचा आरोप विद्यार्थी आणि पालकांनी केला आहे। विभागीय शिक्षण मंडळ नागपूर यांनी सुकडी डाक्रम येथील परीक्षा केंद्र पूर्ववत ठेवले नाही तर तिरोडा तहसील कार्यालयासमोर सामूहिक धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे। नाही झाल्या पाहिजे आणि कोडोबरा मंगेशेरी इथून विद्यार्थी काही सायकल नाही येत, काही पायी येतात, बसेसची सुविधा नाही आहे, बसेस नाही आहेत आणि तेवढ्या दूर कसे जाणार ते। आणि आमचं सेंटर इथंच पाहिजे, नाहीतर आम्ही 22 जानेवारीला आम्ही धरणे आंदोलन तहसील कार्यालय इथे करणार आहोत। नाही सेकंड कॉपी इश्यू का केली नाही, एखाद्या विद्यार्थ्याकडे कॉपी का मिळाली नाही, जवळजवळ 2 तास भरारी पथक बैठक पथक बसले, त्या ठिकाणात कुठल्याही विद्यार्थ्याकडे कुठलीही कॉपीचे एकही प्रकरण मिळालेलं नाही आणि कुठल्या तरी हेतू पुरस्पर दृष्टिकोनातून हा सगळा विषय रचलेला आहे असा आम्हाला दिसत आहे। त्यामुळे आमचं इतकंच म्हणणं आहे की आम्हाला आमचं सेंटर परत करण्यात यावं। शासनाने याकडे विशेष लक्ष देऊन आम्हाला 22 तारखेपर्यंत आम्हाला पत्र देत नाही की तुमचा सेंटर कायमस्वरूपी ठेवण्यात येत आहे। कुठल्याही आश्वासनाला आम्ही घाबरणार नाही, कुठल्याही धमक्याला आम्ही घाबरणार नाही। आश्वासन मिळणार म्हणून आम्ही उपोषण मागे घेणार नाही। सुकडी डाक्रम येथील जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयाचे परीक्षा केंद्र हे डोंगराळ, अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त भागात असून तिथे बसची सोय नाही। आदिवासी जाती, जमाती आणि भटक्या प्रवर्गासाठी राज्य शासनाच्या बालहक्क कायद्याअंतर्गत शासनाकडून हे परीक्षा केंद्र देण्यात आले आहे। परंतु या केंद्रावर फेब्रुवारी-मार्च 2018 मध्ये गैरप्रकार झाल्याचे विभागीय शिक्षण मंडळ नागपूर यांनी खोटे आरोप लावून 2019चे परीक्षा केंद्र ठाणेगाव येथील खासगी संस्थेत ठेवण्यात आले आहे। सुकडीला जे परीक्षा केंद्र आहे 12वीचं ते तिथेच त्यांनी ठेवावं आणि तशा प्रकारचा खुलासा त्यांनी त्वरित इथे करावा, जेणेकरून आमच्या मुलांच्या मनावर जो एक बोज आलेला आहे तो बोज कमी होईल त्वरित। आणि 22 तारखेपासून आम्ही पालकांनी आणि मुलांनी जे ठरवलं आहे की आम्ही आंदोलन करू, ते अगोदर त्यांनी एक सूचना करून त्वरित हा बोर्ड कुठेही हलवला जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी आम्हाला द्यावी अशी मी बोर्डाच्या अधिकाऱ्यांना विनंती करतो। सुकडी हे परीक्षा केंद्र पूर्ववत ठेवण्यात आले नाही तर जवळपास 60% विद्यार्थ्यांना 10वी नंतर सोयीस्कर परीक्षा केंद्र नसल्यामुळे शिक्षणापासून वंचित राहावे लागणार आहे। राजेश कुमार तायवाडे, संवाद मराठी लाईव्ह, गोंदिया। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।